अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गोपाळनगर येथील एका बंद पडलेल्या सूतगिरणीच्या गोदामावर धडक कारवाई करत सार्वजनिक वितरण प्रणालीचा 450 क्विंटल फोर्टिफाईड तांदूळ बेकायदेशीर साठवणुकीत जप्त केला आहे। या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमन श्रीवास वय 26 वर्ष, राहणार मसानगंज, अमरावती असे आरोपीचे नाव आहे। आरोपीकडून 450 क्विंटल तांदूळाचे पोते अंदाजे किंमत 18 लाख रुपये, 2 ट्रक अंदाजे किंमत 15 लाख रुपये असा एकूण 33 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करून गोदाम सील करण्यात आले आहे। गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी अमन श्रीवास हा कोणतीही अधिकृत कागदपत्रे व बिल नसताना शासकीय नियमांची पायमल्ली करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा तांदूळ गोदामात व ट्रकमध्ये अवैधरित्या साठवून खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। ही कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्त, उपायुक्त तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 व 2 च्या अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी पार पाडली। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।